सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 युनिट 4 कम्युनिकेशन या युनिटामध्ये येणारे 100 महत्वाचे कन्सेप्ट संकल्पना आपण बघत आहोत. 81 कन्सेप्ट कंप्लीट झालेले आहे. आता 82वा कन्सेप्ट बघूया. इथं एक सिनेमा आहे. सिनेमाचं नाव आहे द मॅन हू न्यू इन्फिनिटी. द मॅन हू न्यू इन्फिनिटी इज 2015 ब्रिटिश बायोग्राफिकल ड्रामा film based on the 1991 book of the same name by रॉबर्ट कॅनिगेल म्हणून एक व्यक्ती 1991 मध्ये एक पुस्तक लिहिला. त्या पुस्तकाचं नाव होतं द मॅन हू न्यू इन्फिनिटी. त्या पुस्तकाच्या आधारे 2015 मध्ये एक इंग्लिश मधून एक फिल्म काढलेली आहे. त्या फिल्मचं नाव आहे द मॅन हू न्यू इन्फिनिटी. हे पिक्चर कोणाच्या लाईफ स्टोरीवर आधारित आहे तर इट इज अबाउट द इंडियन मॅथमॅटिशियन श्रीनिवास रामानुजन जे गणित तज्ञ आपल्या भारत देशात होऊन गेलेले. या व्यक्तीच्या जीवन आधारित ब्रिटिशांनी एक सिनेमा काढलेला आहे. म्हणजे हे ब्रिटिश लोक खरंच ग्रेट. का ग्रेट आहे तर त्यांचं मन किती मोठं आहे बघा. आपलं भारतीय जे व्यक्ती खूप मोठं कामगिरी केलेलं आहे. आपलं भारतीय व्यक्तीच्या आधारे एक फिल्म त्यांनी काढलेले. आपल्या भारत देशात डायरेक्टर सगळं हे तेच करायला लागले. अशा लोकांवरती सिनेमा आयला पाहिजे. आता छावा आलेलं आहे, खूप चांगलं आहे. चला नेक्स्ट. इथे एक सिनेमाचं काय आहे. डॅडिक कम्युनिकेशन म्हणजे काय. डॅडिक कम्युनिकेशन इट रेफर्स टू डायलॉजिक रिलेशन्स और फेस टू फेस वर्बल कम्युनिकेशन बिटवीन टू पीपल. दोन व्यक्तीमध्ये होणारे संभाषण, दोन व्यक्तीमध्ये होणारे संप्रेषण. आणि ते दोघं व्यक्ती कसे असतात. दे आर इन्व्हॉल्विंग देअर म्युच्युअल आयडियाज, म्युच्युअल थॉट्स, म्युच्युअल बिहेवियर, आयडियल्स, लाईक्स, डिसलाईक्स अँड क्वेरीज अँड आन्सर्स कन्सर्निंग लाईफ अँड लिव्हिंग इन जनरल. म्हणजे एका लाईफ बद्दल ह्या दोघा व्यक्तींचा दृष्टिकोन एकच असतो. लिव्हिंग थिंग्स बद्दल किंवा जीवनाबद्दल यांचा दृष्टिकोन एक असतो. अशा दोन व्यक्तीमध्ये होणारे संभाषणाला डॅडिक कम्युनिकेशन असे म्हणतात. एकलव्य म्हणून एक टीव्ही चॅनल्स आहे. एकलव्य टीव्ही चॅनल्स लॉन्च्ड फॉर कव्हरिंग ओनली इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सब्जेक्ट. जे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड सब्जेक्ट्स ह्या एकलव्य टीव्ही मधून प्रसारित होत असतात. हिक्की म्हणून एक ब्रिटिश अधिकारी, त्यांनी बेंगॉल गेझेट म्हणून एक न्यूजपेपर भारत देशात काढला होता. मग त्या बेंगॉल गेझेटचा ओरिजिनल नाव आहे द ओरिजिनल कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर. ओके, जेम्स हॅकी. देन बिब्लिओमेट्री म्हणजे काय. बिब्लिओमेट्री ह्याचा अर्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट टूल आहे. इन्फॉर्मेशन, माहितीचा जो मॅनेजमेंट करण्यासाठी असलेले एक टूलला बिब्लिओमेट्री असे म्हणतात. आता कॉपीराईट किंवा पेटंट्स किंवा ट्रेडमार्क. आता एखादं पुस्तक मी लिहिलो तर त्या पुस्तकाचं पूर्ण कॉपीराईट माझं असतं. किंवा कॉपीराईट, तुम्ही एखाद्या कविता लिहिला ते तुमचा विचाराने आलेले कविता आहे, ते तुमचा कॉपीराईट झाला. तुम्ही लिहिलेल्या कविता, तुम्ही लिहिलेल्या कथा दुसऱ्याने छापू नये म्हणून कॉपीराईट्स असतात. किंवा पेटंट, तुम्ही एखादा शोध लावला त्या शोधावरती तुमचा हक्क असतो, पेटंट म्हणतात. किंवा ट्रेडमार्क, तुमचा बिझनेस असेल, तुम्ही एखादा ट्रेडमार्क निर्माण केला तर त्याच ट्रेडमार्क किंवा लोगोचा वापर दुसऱ्याने करू नये म्हणून कॉपीराइट्स, पेटंट्स अँड ट्रेडमार्क्स आर कवर्ड अंडर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या अंडरमध्ये हे सगळे येतात. थेसॉरस म्हणजे डिक्शनरी सारखं माहिती असलेले पुस्तक हे कॉपीराइट्स मध्ये येत नाही. आपण डिक्शनरी मधून किंवा थेसॉरस मधून माहिती घेऊन आपण लिहू शकतो किंवा सांगू शकतो. देन
टेबलॉइड जर्नलिझम म्हणून एक जर्नलिझम मधला एक भाग आहे. टेबलॉइड जर्नलिझम कशाला म्हणतात? इट इज अ स्टाईल ऑफ जर्नलिझम दॅट एम्फसाइज सेन्सेशनल crime stories, gossip columns about celebrities and sports stars, extreme political views and opinions from one perspective, junk food news and sun sign astrology news. जे टेबलॉइड जर्नलिझम, टेबलॉइड पत्रकारिता म्हणजे काय? टेबलॉइड पत्रकारिता म्हणजे हे सेन्सेशनल म्हणजे सगळ्या लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी एक सेन्सेशनल न्यूज त्यांनी प्रिंट करतात, किंवा जे सेलिब्रिटीज असतात, हिरो हिरोईन किंवा ग्रेट पॉलिटिकल लीडर, त्यांच्यावरती न्यूज प्रिंट करतात, किंवा एखाद्या गॉसिप म्हणजे ते खरं नसतो, उगाच त्याच्या रिलेटेड माहिती पेपरमध्ये प्रिंट करणे. आता मोहम्मद शमी जे क्रिकेटर आहे आणि सानिया मिर्झा मॅडम जे ऑलरेडी लग्न केलेले पाकिस्तान क्रिकेट बरोबर, मग तिथं डायव्हर्स झाल्यामुळे ते भारतात परत आले आणि शमींचा वाईफ सोडून गेले शमीला, मोहम्मद शमीला, म्हणून काही लोकांनी शमी आणि सानिया मिर्झा मॅडमचा लग्न होईल अशी बातमी सगळीकडे पसरले. अशी बातमी जे पेपरमध्ये पसरल्यानंतर लोकांनी ते वाचन करीत असतात. किंवा क्राईम स्टोरीज, गुंडा गर्दी किंवा असा धमक्या, क्राईम न्यूज हे जे प्रिंट करतात, किंवा पॉलिटिकल लीडर वरती एक वैयक्तिक मत व्यक्त करतात, अशा न्यूज ज्या न्यूज पेपरमध्ये पब्लिश होतो अशा न्यूजला टेबलॉइड जर्नलिझम असे म्हणतात. ते छोटेसे न्यूजपेपर असतो, असं छोटा न्यूजपेपर, खूप मोठा नसतो. तुम्ही बघा सिनेमाच्या रिलेटेड असलेले सगळे न्यूजपेपर छोटे असतात. त्याच्यानंतर येलो जर्नलिझम, येलो जर्नलिझम अतिशय महत्वाचा हे कन्सेप्ट आहे, पेपरला प्रश्न विचारतात. येलो म्हणजे एक कलरचं नाव आहे येलो, पिवळा ना का निळा? पिवळा येलो. आता येलो जर्नलिझम म्हणजे काय? इट इज अ टाइप ऑफ जर्नलिझम दॅट प्रेझेंट्स लिटल ऑर नो लेजिटिमेट वेल रिसर्च्ड न्यूज. दे ओनली इन्स्टेड युजेस आय कॅचिंग हेडलाईन्स टू सेल मोर न्यूजपेपर. न्यूजपेपर जास्तीत जास्त विक्री व्हायला पाहिजे या उद्देशाने, म्हणजे ऑथेंटिकरित्या भरपूर संशोधन करून न्यूज प्रिंट करत नाही, उगा हायलाइट आणि उगा कॅचिंग हेडलाईन्स देऊन, अट्रॅक्टिव्ह हेडलाईन्स देऊन न्यूज प्रिंट करून विक्री करणे. मोदी साहेब का आजारी पडत नाही असं एखादं टायटल देऊन मग म्हणजे एक अट्रॅक्टिव्ह न्यूज त्याच्या हेडलाईन्स मध्ये देऊन मग लोकांना काय वाटतात, काय विशेष बातमी आहे म्हणून लोक ते न्यूजपेपर घेऊन वाचन करीत असतात. येलो म्हणजे ऑथेंटिकरित्या संशोधन, संपूर्णपणे संशोधन न करता उगा वरवरचे न्यूज प्रिंट करणे आणि हायलाइट, अट्रॅक्टिव्ह हायलाइट देऊन. आता बघ कितीतरी युट्यूब मध्ये हायलाइट देतात, 5 दिवसात सेटनेट पास, 2 दिवसात पास, अर्धा तासात पास. बघा अर्धा तासात पास म्हटलं की आपण बघतो काय आहे अर्धा तासात. अट्रॅक्टिव्ह हेडलाईन्स देऊन विक्री करतात न्यूजपेपर, त्याला येलो जर्नलिझम असे म्हणतात. थँक्यू सो मच. नमस्कार.